हा अपघात आहे पुण्यातील कल्याणनगरचा। या गाडीने दोन दुचाकी स्वाराला उडवले। गाडी इतक्या जोरात होती की त्या दोन्ही दुचाकी स्वाराचा जाग्यावरच मृत्यू झाला। तुम्ही गाडीच्या स्पीडचा यावरूनच अंदाज लावू शकता की गाडी दुचाकीला धडकून सुद्धा गाडीचे एअरबॅग खुलले। आता तुम्ही बघितलेला हा व्हिडिओ आहे पुण्यातील अपघाताचा। आता हा अपघात कधी आणि कसा झाला तर चला मग जाणून घेऊया। पुण्यातील कल्याणनगर भागात पहाटे 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता। महागड्या पोर्स गाडीने टू व्हीलरवरच्या दोघांना उडवलं। गाडीची स्पीड इतकी जास्त होती की दुचाकीवरचे दोघे काही फूट लांब जाऊन पडले आणि जागीच मृत्यू पावले। आता पहाटे ऍक्सिडेंट झाला, सकाळी बातमी आली आणि लगेच दुपारी बातमी आली की प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाला 12 तासात जामीन मिळाल्याची। जामीन मिळण्यासाठी माननीय न्यायालयाने त्याला काही अटी दिल्या होत्या। आता काय होत्या त्या अटी? त्याने अपघातावर 300 शब्दाचा निबंध लिहावा। आरोपीने कॉन्स्टेबल सोबत 15 दिवस वाहतुकीचे नियोजन करावे व वाहतूक जागृतीचे फलक रंगवावे। त्याचबरोबर दारू सोडण्यासाठी मानसोपचार तज्ञाकडून उपचार घ्यावे आणि 5वी अट होती की भविष्यात अपघात झाल्याचं निदर्शनास आल्यास मदत करावी। तर या सगळ्या अटीवर त्या मुलाला जामीन का देण्यात आली? कारण त्याचं वय जे होतं ते 18 वर्षाच्या कमी होतं आणि त्याचं वय होतं 17 वर्ष 8 महिने। या कारणामुळे त्याला जे आहे ते या अटीवर जामीन देण्यात आली।